Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी। नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल। न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावणार। आरोपी भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेप, कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघात। शिर्डीमध्ये ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा होणार। ठाकरेंच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी पक्ष सोडला। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोहित पवारांचा एल्गार। विना अट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जेल भरो करणार। रोहित पवारांचा इशारा। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार। महायुतीकडून नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष। मुंबईच्या उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार। पाणी साचल्याने अंधेरी सबवे काही काळ बंद होता। सध्या सबवे वाहतुकीसाठी खुला। नवी मुंबईत रात्री जोरदार पावसाची हजेरी। एपीएमसी मार्केट परिसरात पाणी साचलं तर वाशीमध्ये मुसळधार पाऊस। तासाभराच्या पावसात भिवंडीतील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। मुख्य बाजारपेठेत पावसाचं पाणी साचलं। भाजी मार्केट, निजामपुरा, आंबाडासह अनेक भाग पाण्याखाली। मुंबईचा कोकणात पावसाचा जोर वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांगमध्ये पावसामुळे भूस्खलन। ढिगाऱ्यामुळे सीजी नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखला गेला। फ्लॅश फ्लडचा हाय अलर्ट जारी। ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही। 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं, मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढवून घेतला। आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार, धाराशिवमधून उद्धव ठाकरे यांचा सवाल। धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी। पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला। ओमराजेंच्या मागे ईडी लागल्याने पळून गेले। संजय राऊतांचा हल्लाबोल। खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कोणी दिला? तोंडाने सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या। श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण। आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार। दोघांना वडगाव न्यायालयात हजर करणार। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात। महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड आणि लाओसमध्ये ओलीस ठेवलं। बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। पीईटी पेपर फुटी प्रकरणात आंतरराज्य रॅकेटचा संशय। दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पोलिसांची पथकं रवाना। मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। राम मंदिर दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। कॅग ऑडिट आणि स्वतंत्र चौकशीची याचिकेतून मागणी। 8 आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल। किल्ले रायगडावर शासकीय रोपवे सुरू करण्यास अखेर मंजुरी। अवघ्या 100 रुपयात रोपवेनं पायथ्यापासून माथा गाठता येणार। रायगडावर सध्या खासगी रोपवे कार्यरत। Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी।